जालना शहरातील अंबड चौफुली ते नूतन वसाहत दरम्यान असलेल्या विविध हॉटेल्सवर जालना तहसीलदार मधील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या, तर या धाडीत 17 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। कोकणात शिमगोत्सवाची प्रत्येक गावची वेगळी प्रथा परंपरा आहे। वेगवेगळ्या गावच्या शिमगोत्सवातील या प्रथा परंपरा नागरिकांना एकाच ठिकाणी पाहता याव्यात, यासाठी कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा, या लोककलेला राजाश्रय मिळावा, यासाठी राजापूर तालुक्यामध्ये राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या फ्लॉवर या पालेभाजीची आवक कमी असल्यानं दर वाढलेत, तर सध्या उन्हाळा आणि रमजान महिना सुरू असल्यामुळे बाजारात फ्लॉवरची आवक कमी होते। वर्ध्यात जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रोजगार सेवकांचे मानधन रखडले, तर रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या या रोजगार सेवकांची गावात महत्त्वाची भूमिका आहे। महाबोधी विहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे। या पवित्र स्थानावर संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे। यासाठी आज छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय आयुक्त कार्यालयावर आरपीआय आठवले गटाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केले, तर त्यांच्याकडून 15,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। महाराष्ट्र शासनाच्या रिसायकल योजनेतून भिवंडी शहरातील स्वच्छता निराकरणासाठी महापालिका आरोग्य विभागाच्या ताफ्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने आधुनिकीकरणातून सुसज्ज अशा सेक्शन आणि जेटिंगच्या 2 गाड्या मंगळवारी आल्या आहेत। राज्य सरकारने 2 टप्प्यांत FRP देण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असून शेतकऱ्यांना आता साखर कारखान्याकडून एक रकमी FRP ही मिळणार आहे। सरकारमधील नेते वादग्रस्त विधान करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करतायत, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। बिहार बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हा परिषद इथून पूनम गेट इथे धरणे आंदोलन करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर टरबूज लागवड केली आहे। उन्हाळ्यात या फळाला बाजारात मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, परंतु सध्या वाढलेल्या तापमानामुळे टरबूज पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागतोय। वर्ध्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शिक्षक आणि शिक्षिकेवर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले। अंतराळातील 8 दिवसांचा मुक्काम 9 महिने लांबलाय, तर या दिवशी सुनीता विल्यम पृथ्वीवर परतणार होती, तर खगोलशास्त्र अभ्यासकांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीला आमचं समर्थन आहे, असं वक्तव्य महंत रामगिरी महाराजांनी केलंय। औरंगजेबाचे कोणी कौतुक करत असेल तर आम्ही सहन करू शकणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे। राज्याची उपराजधानी नागपूर इथे काल रात्री महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे, तर यामध्ये अनेक घरांचं गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तामसा इथे मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपी विरुद्ध तामसा पोलीस स्टेशन इथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपुरामधील जो प्रकार आहे तो पाहिल्यास गेल्या 8 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाचे लोक ज्याचे राजकारण करतायत, त्यामुळे नागपूरची घटना घडली आहे, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। धुळे महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करांवर लावण्यात आलेल्या शास्तीत आजपासून 100% सूट घेण्यासाठी 31 मार्च पर्यंत मनपाने सूट दिली आहे। उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्या विरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा देखील दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। वातावरण दूषित होण्याचं काम होतंय, अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजेत, असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय। प्रतापगडाच्या पायथ्यापासून अफजल खानाची कबर हटवून धडकं बांधलं, तसंच औरंगजेबाची कबर हटवावी, असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले। संविधानाने आम्हाला आंदोलन आणि सत्याग्रह करायचा अधिकार दिला आहे, असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलंय। कल्याण बाजार समिती परिसरात रात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे उंच उंच फवारे उडल्याचं पाहायला मिळतंय, तर त्यामुळे हजारो लिटर पाणी जे आहे ते वाया जात आहे।
नागपूरमध्ये जे घडलं ते अमरावती शहरात घडू नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेचं आवाहन करत कोणीही अफवा पसरू नये, तर अमरावती शहरात शांतता आहे, कोणीही शहरातील शांतता भंग करू नये यासाठी लोकांना पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं। नागपूर दगडफेक घटनेची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अमर काळे यांनी केली आहे। देवरुखमध्ये अनोखं 3 दिवसीय शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं असून भारतीय प्राचीन शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्र असं अनोखं प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली। मार्च महिना सुरू आहे, ऊन चांगलंच तापू लागलंय, त्यामुळे आता शेतातील पीक काढणीला सुरुवात होताना दिसते। सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून षडयंत्र रचलं गेलंय असा आरोप राम कदम यांनी केलाय। नागपूर येथील कालच्या घटनेत जखमी झालेल्या पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधलाय आणि लवकरच बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात। तर या होत्या 36 जिल्ह्यांतील 36 महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।